दरोडा आणि चोरीचे गुन्हे उघड, चाळीसगाव पोलिसांची कारवाई। चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा इथं 60 वर्षीय महिलेस दमदाटी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरदस्तीने लुटल्याचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणत चाळीसगाव शहर पोलिसांनी 78,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणी 5 जणांविरोधात कारवाई करण्यात आली असून एक विधी संघर्ष बालक न्याय मंडळाकडे हजर करण्यात आला आहे। दरम्यान खरजई इथं घरफोडी करून 1,68,000 रुपयांचे दागिने चोरणाऱ्या 2 आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 9/4/25 ला एक गुन्हा दाखल झाला होता। ज्या फिर्यादी आहेत अनुसया रघुनाथ माळी यांनी आपल्याकडे BNS चे जे नवीन कलम आहे 304(2)(3)(5) प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला होता। दरोड्याचं हे कलम आहे की त्यांच्या अज्ञात आरोपीने त्यांचे जे आहे घरात घुसून त्यांच्या अंगावरचे सोन्याचे दागिने आहे काही रोख रक्कम ही काढून नेली होती। तर अशा याच्यातले जे आरोपी आहेत ते अज्ञात होते। तर ह्या अज्ञात आरोपींची सगळी माहिती वगैरे काढून काही टेक्निकल बाबींचा विचार करून हे करून आरोपींची माहिती घेऊन कुठले कुठले असे आरोपी आहेत जे ह्या प्रकारचा गुन्हा करतात किंवा हे करतात अशा आरोपींचा शोध घेऊन आमचे जे लोक आहेत त्यांनी याच्यामध्ये अमोल कडबा भोसरे वय 20 वर्ष, शरद सुधाकर चव्हाण 20 वर्ष, सुधीर मल्लप्पा चव्हाण 20 वर्ष, चौथा आरोपी त्याचं नाव नका टाकू, आणि एक जो आहे आणि अजून एक आहे अभिषेक भोसले आणि एक विधी संघर्षित बालक आहे त्याचं नाव नाही सांगत कारण ते अलाउड नाहीये। तर अशा लोकांनी ते केलेलं आहे। ही सगळी मंगरूळ तांडा जिंतूर परभणी अशी इथली ही आहेत ही जे आहेत आरोपी। तर त्यांच्याकडनं आपण 78,600 रुपयाचा माल आमच्या लोकांनी याच्यामध्ये हस्तगत केलेला आहे। आमची जी DBची सगळी टीम आहे त्यांचे जे आहेत PSI गुले आणि त्यांची टीम आहे त्याच्यात अजय पाटील, राकेश पाटील, राहुल सोनवणे, योगेश बेलदार, विजय पाटील, नरेंद्र चौधरी आणि आमचे जे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत कबाडी साहेब या सगळ्यांनी मिळून सगळ्यात महत्त्वाचं 12 तासाच्या आत हा गुन्हा उघडीस आलेला आहे। त्या आरोपीकडनं जे 25,000 रुपये किमतीचे जे दागिने ते पण हस्तगत करण्यात आलेले आहेत। तर असा हा पहिला दरोड्याचा जो आहे। याचबरोबर ह्या दरम्यानच्या काळामध्ये 2 घरफोड्या देखील आमच्या या टीमने उघडीस आणलेल्या आहेत। त्याचे फक्त थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते। तर एका वेळेस 3 मालमत्तेचे गुन्हे उघडीस आणणं ही खरंच चांगली गोष्ट आहे। एक 7/3/25 रोजी एक घरफोडी दाखल होती। अमोल माधवराव म्हस्के खरजईचे आहेत, त्यांच्याकडे ही घरफोडी झाली होती। 1,68,000 रुपयाच्या किमतीच्या सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम अशी घरफोडी दाखल होती। आणि याच्या जे IO आहेत ते आमचे प्रशांत पाटील आहेत, त्यांना काही माहिती त्यांनी काढली आणि त्या दरम्यान त्यांनी 2 आरोपींना याच्यात अटक केलेली आहे। एक अक्षय गुलाब कडवे 21 वर्ष आणि यश बापू मुलमुले 19 वर्ष, दोघेही खरजईचेच आहेत, म्हणजे स्थानिक आहेत। मूळ म्हणजे फिर्यादी आणि आरोपी हे एकाच याच्यामधले आहेत। तर अशी माहिती काढून या दोघांना हे केलेलं आहे, अटक केलेली आहे। आता त्यांच्यावरती यापूर्वीचे पण काही गुन्हे आहेत, तर त्या संदर्भाने पण ते माहिती त्यांनी काढलेली आहे। याच्यातला 18,000 किमतीचा जो मुद्देमाल आहे तो सध्या 18,000 रुपये जे किमतीचा आहे त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे आहेत आमचे ते नावं येतीलच तुम्हाला याच्यामध्ये सगळे, प्रशांत पाटील, अजय पाटील, हरीश पाटील, आशुतोष सोनवणे आणि आमच्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत सभा शेख अशांनी ही कामगिरी कबाडी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। सविस्तर नोट देते। घेतली आहे का परत एक? मी कुठे दिली तुम्हाला? मी नाही दिली ना, परत एक